संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. शास्त्र सांगते. नाथ महाराज बी सांगत नाही, मी बी सांगत नाही, शास्त्रातच आहे. त्यामुळं ह्या संतांपाशी येऊन आपलं काय कल्याण करून घ्यायचं ते करून घ्या. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. आता पहिल्यांदा मामांचं भजन करू. सर्वांनी हात वर घ्या. मला काय लई करायचं नाही तरी करतो हळूहळू, नाही व्हायचं घ्या. असं भजन करायचंय. मस्त जेवण आहे, पोटभर खायचं. त्यामुळं भजनात तुम्ही पडू नका. कारण मगच सांगितलंय डोंगरा एवढं पाप जळून बसमवतं ह्या नामाने. मग नाम घ्यायला लाजायचं नाही. मामा माझा 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 मामा माझा मरणाची खाली पाय चालाय काय गोळा उठला काय म्हणलं. चाल म्हणलं चालवलं की तसंच मी चांभार हिरीपासून करकमपर्यंत 5-6 किलोमीटर चालवला आणि पाहुण्याच्या इथं गेलो. मुक्काम होता मावशांनो. मग मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. आमचा झाला हरिपाठ झाला, सेवा चालू होती, सेवा झाल्याच्या नंतर जेवण झालं. जेवाय सगळ्याच्या आधी आणि आम्ही जेवूस तर महाराज आम्ही जेवलो. खोटं नाही बरं काय. उद्याच्या महाराज आले त्याला स्पष्ट विचारा तुम्ही. माझे मावस भाऊच आहे. मग आमचं जेवण आटपलं. आता सगळं बघावं लागतं मेन माणूस म्हणल्यावर त्यांना महाराजांना. त्यांच्याबरोबर जेवण केलं. जाऊन बघतो तर आम्ही म्हणलं महाराज म्हणलं काय आता मारायचं का म्हणलं रातभर. हां टेम्पत बसवली. येतात थोडंच आज चालवलं आणि आपल्या आधी लागले गुहाय म्हणलं उठे तिकडं झोपू. महाराज म्हणलं. मग आमच्या पाहुण्याच्या म्हशी बांधल्या होत्या अशा 2-3 आटलेल्या म्हशी. तिथं पाठीमागं दिसली 5. मी म्हणलं आता मामांना काय हलवून उठवतो. मामा ते म्हटलं काय हो उठाराव म्हणलं इतकं गोडत्यात. अहो मी तुमच्या गप्पा सगळ्या ऐकतोय म्हणलं. कुठलं बोलतोय म्हणलं. डोंबलं गप्पा ऐकता. उठा म्हणलं तिकडं बाजू झोपवला तिथं झोपतोय. 5-10 मिनिटं होत्यात का नाही तो तर चालू
झालं रेडको वरडल्यावरच खोटं नाही. अक्षरशः पहाटे पार्ट्यामध्ये म्हशी पाणवल्या बघा ह्याच्या आवाज. ताण्या पाणवत्या ह्यात नवाला म्हणजे पार्ट्यामध्ये नशीबच उघडलं गाड्या म्हणलं आज आपलं. दिंडी आली की ही चमत्कार झाला. सकाळ उठलं वाटच घेतली चेरवून गेला म्हशीकडे दार काढा दूधच. सकाळी आम्हाला दुधाचा 4 रुपया झाली इमारत फळं आली. मी म्हणलं काय झालं? अहो तिन्ही आटलेल्या म्हशी होता म्हणला ती तुमचं महाराज झोपलेलं म्हशी पाणवले काय दुधाच्या चाट तुम्हाला. असं केल्यावर होतं का हो? मी म्हणलं ती तेवढ्यासाठीच आणल्यात की बाबा जिथं जाईल त्यांचा उद्धार करण्यासाठी आमच्या सगळं. म्हणलं ते चालत नाहीत काय नाहीत चालायचं म्हणलं की टेम्पोत बसतात म्हणलं. असं केल्यावर घडल का सेवा?